मित्रांनो, नमस्कार. पुण्यातून मी संतोष शिंदे. भोंदूगिरीबद्दल चर्चा करणारे आमच्या महिला का फसतायत? धर्माच्या नावावर आमची लोक फसतायत का? भोंदूगिरीच्या नावाखाली आपले संकट त्यांना सांगायचे आहेत, दुःख त्यांना सांगायचे आहेत, पण तिथं जर लैंगिक शोषण होत असेल, तिथं जर छळ होत असेल, अर्थात शारीरिक, एका बाजूला मानसिक ताण होतोय म्हणून तुम्ही भोंदूगिरीकडे जाता आणि भोंदूगिरीच्याच नावाखाली तुमचं जर शोषण होत असेल तर ते दुर्दैवी आहे ना. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा धर्माच्या नावावर हे भोंदूगिरी करणाऱ्याला हिंदू राष्ट्राचं जे काही एक सर्टिफिकेट मिळतं की सरकार आपल्या विचाराचं आहे, आपण आता काही जरी चुकीचे धंदे केले तरी आपल्याला कुणीही पाठीशी घालणार नाही, याची हिंमत ज्यांची वाढलेली आहे त्यांनी महिलांसोबत किती दुष्कर्म केलेले आहेत हे नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर महाराष्ट्राच्या लक्षात आलंय. अशोक खरातकडं किंवा अजून कुठल्या भोंदूबाबाकडं, तो मुंबईला सुद्धा वसईला तो वैद्य नावाचा लिंगपिसाट धर्मगुरू सापडला किंवा असंख्य. आज त्याचा भाऊ ज्यावेळेस पुण्यात अटक केली, कोर्टासमोर हजर केलं, तर तो काय सांगतोय की माझा भाऊ तसा नाहीये, ती मुलगीच वाईट आहे. अशोक खरातच्या 250-300 व्हिडिओ सापडल्या तो. पण माझा प्रश्नच असा आहे, एकाही महिलेने का विरोध केला नाही? विरोध केला असता तर अशोक खरात काय, त्याच्या बायकोची पण हिंमत झाली नसती त्याला पाठीशी घालायची. बायका सहज अशोक खरातकडे गेल्या, जे दुष्कर्म करायचे त्यांच्यासोबत त्यांनी हिप्नोटाईज करू द्या, काय खायला घालून करू द्या, काही तर हसत खेळत जात आहेत, सगळं सेक्स्युअल कांड झाल्यानंतर त्याच्या पाया पडतायत, देवाच्या पाया पडतायत, मग निघून जात आहेत. म्हणजे हा काय चमत्कार आहे? आणि महिला एवढ्या उपाशी आहेत का की नवरे किंवा त्यांच्या कुटुंबातली लोक म्हणजे त्यांना संरक्षण देत नसावेत? म्हणजे असं जर इतकं भयानक असेल आणि याचा गैरफायदा हे भोंदूगिरी करणारे नालायक आणि विचित्र लोक जर घेणार असतील तर चूक कुणाची आहे? माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. पण त्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मराठा बहुजन समाजाला फसवलं जातंय, त्यांच्याकडून आर्थिक शोषण केलं जातंय, लैंगिक शोषण तुमच्या नजरेसमोरच आहे, धार्मिक शोषण केलं जातंय, पिळवणूक केली जाते आणि त्यांच्या हव्यासासाठी तुमचा वापर केला जातोय. महिला भगिनींनो, जागे होणं हे फार काळाची गरज आहे. आणि या काही मुद्द्यांना स्पर्श करत असताना मला वेगळे मुद्दे सुद्धा मांडायचे. प्रबोधनाच्या माध्यमातून मी आपल्यासोबत चर्चा करतोय. ह्या व्हिडिओ बघायला लोकांना वेळ नाही. मीच काय, हजारो लोक महाराष्ट्रात चांगल्या गोष्टी सांगत असतील, आमचं सोडाव, त्यांच्या कुटुंबातली सुद्धा लोक त्यांना चांगलं सांगत असतील. चांगलं सांगणाऱ्याकडं गर्दी अजिबात नसते. चांगलं सांगणाराचं कोणीही ऐकत नाही. वाईट सांगणाराकडं, वाईट करणाऱ्याकडं शेकडो हजारोंची गर्दी असते. चांगलं सांगणाऱ्यांना माणसांना मध्ये जाऊन जाहिरात करावी लागते. आणि ज्यावेळेस वाईटांकडे जास्त गर्दी असते त्यावेळेस समजून घ्यायचं की खोट्याला मरण नाही आणि खऱ्याला किंमत नाही. ही वस्तुस्थिती झाली समाजातली. समाज चिकित्सा करायला तयार नाही. चिकित्सा केली तरच तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य समजलं तरच तुम्ही त्याला प्रतिकार करू शकता. अशोक खरात सारख्या नराधमाने, नाशिकच्या भोंदूबाबाने त्याचे जे काही घाणेरडे कांड आहेत हे ज्याला दिसले होते, पहिल्यांदाच ज्यांनी याला विरोध केला असता तर या लिंगपिसाट कुत्र्याची हिंमत झाली नसती प्रत्येक महिलेचे लचके तोडायला. पण ज्या महिला स्वतःहून या सगळ्या कृत्यात सहभागी आहेत त्यांनी स्वतःच्या सुखासाठी त्याला गपचूप बसून पाठिंबा दिला. पण नंतर ज्यांचं नुकसान झालं त्या बिचाऱ्यांचं आयुष्य वाटोळं केलं हे
फक्त गप्प बसण्यामुळे, हेही लक्षात ठेवा. घरातला जर सुरुवातीलाच विरोध झाला असता, अशी 10 प्रकरणं महाराष्ट्रासमोर आणून याचा कधीच बाजार उठला असता. बड्या बड्या नेत्यांनी याला संरक्षण दिल्यामुळं म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सोखवला गेला. पैशाच्या नावावर, मोठ्या मोठ्या राजकीय हितसंबंधाच्या जोरावर आणि त्याच आमदार खासदारांमध्ये उठबसीच्या जीवावर त्याला हिंमत आली, हिंमत वाढली आणि कुणीही पुढारी असू द्या, तो जर याच्या पाया पडत असेल तर मग हा किती ग्रेट आहे हे यानं सिद्ध केलं. म्हणून पापाला या लोकांच्या सहभागाने, भागीदारीमुळे त्याला हिंमत आली. पण एक महिला जर जिजाऊ चरित्र वाचून, सावित्रीचं चरित्र वाचून, अहिल्याचं चरित्र वाचून, रमाईचं चरित्र वाचून क्रांतिकारक बनली असती, याच्या अघोरी गोष्टीवर जर प्रहार केला असता, तर तीच जिजाऊ सावित्री, अहिल्या, रमाईची लेक पेटून जर उठली असती या गोष्टीच्या विरोधात, लक्षात ठेवा खरातचा कधीच बाजार उठला असता आणि अशा शेकडो महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा झालं नसतं. गर्दी वाईट गोष्टीकडे होते ना, त्याचं दुःख आहे. सत्संग, भोंदूगिरी, मी कुठल्याही धार्मिक गोष्टीला नावं नाही ठेवत. सगळ्या धर्मांमध्ये ही असली घाणेरड्या कृती केल्याच जातात. बळी फक्त आमचा सर्वसामान्य भोळा बाबडा समाज ठरतो आणि तिथंच समाजाचा सत्यानाश होतो, इतकं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. पण हे कुठंतरी थांबण्यासाठी आता जे जे सापडले त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय पर्याय नाही. जर कदाचित सत्ताधारी नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी याच्यात आहेत म्हणून जर वाचवण्याचा प्रयत्न झाला, बांधवांनो, उद्या सुद्धा महिलांचं लैंगिक शोषण होईल, हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. जय जिजाऊ, जय शिवराय.